माननीय भास्कर जाधव साहेब यांनी त्यावर विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. मुळात विदर्भासाठी हे अधिवेशन असताना विदर्भातील कुठले प्रश्न सुटले हा खरा प्रश्न होतो. आम्हाला फार अपेक्षा होते की विदर्भातील या प्रश्नाला आम्ही जे मांडले त्या प्रश्नाला न्याय मिळेल. विदर्भ हा विपुल आहे, म्हणजे संपूर्ण साधन सामुग्रीने संपन्न असलेला हा विदर्भ आहे. इथे लोह खनिज आहे, इथे आपल्याकडे डोलामाइन, इथे लाईमस्टोन आहे, विपुल वनसंपत्ती आहे. आणि आम्ही काल विचारलो होतो की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना की हे सरकार स्थापन झाल्यापासून 2014 पासून 2025 पर्यंत सुरुवात केली आणि त्या धरणाचा ऐन केला असं एक तरी धरण त्याचं नाव आपण सांगावं. आकडेवारी मोठी सांगितली. मला वाटतं की संपूर्ण मुख्यमंत्री मोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल अशा प्रकारची ती आकडेवारी होती. जर भारताचं बजेट कमी पडेल की काय असं आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल. काय आमच्या मागण्या होत्या त्याला फटाण्याच्या अक्षता घातल्या. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही, त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलाही भाष्य केलं नाही. प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालं नाही. आणि विदर्भातल्या शिक्षकांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील सिंचनाच्या संदर्भातले मोठे प्रश्न आहेत आणि एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यांना जे कापूस आहे तो कवडीमोल भावाने विकला जातोय, जे निकष लावले जात आहेत, जे काही अटी शर्ती सीसीआयने लावलेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कापूसच उरला नाही. तो सगळा कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर मात्र 23 क्विंटलची पर हेक्टरी घोषणा झाली, म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा या निमित्तानं करायचा. सोयाबीनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर जास्त असलेला किंवा भिजलेला सोयाबीन धड सरसकट रिजेक्ट केला जातोय. तो बाजारामध्ये 3,500-4,000 रुपयांनी शेतकऱ्याला विकावं लागतंय, कारण खरेदी केंद्रावर तो स्वीकारला जात नाही. ही भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची या संदर्भात आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या डावोसमध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा, त्याचा उल्लेख माननीय आमच्या भास्करभाऊ जाधवांनी केला. तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आत्ताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोट अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल. वांजोट, ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे. मला त्याचा विस्तृतपणे माननीय भास्कर जाधव साहेबांनी उल्लेख केला. एक विशेष सांगतो आपल्याला की शिक्षक भरतीच्या संदर्भात शाळा बंद पडल्यात विदर्भाच्या, आणि इथे झालेला आयडी शालांत घोटाळा त्यावर काही होईल असं वाटत होतं. काल परवा आपण पाहिलं की 2 अधिकाऱ्यांना पुन्हा अटक झाली. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे, त्याची संत गतीनं चौकशी सुरू आहे. आम्ही अंतिम आठवड्यावर जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. महिला आणि मुलीवरील अत्याचारामध्ये आकडे सांगितले नाही, ते आम्ही किती महिला शोधतो आहोत एवढंच सांगितलं. आज गुन्हेगारांचा आलेख वाढलाय, त्यांनी ते मान्यच केलं की आणि ड्रग्स मध्ये आम्ही फक्त ड्रग्स शोधतो आहोत. आम्ही सक्षम यंत्रणा उभी केली आणि त्यामुळं हे पकडले जात आहे. हे पकडले गेले एवढे आहेत, पण ह्या ड्रग्सच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला आहे, त्यावर कुठली ठोस अशी उपाययोजना नाही. येतो कुठून ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि याचे लिंक कुठपर्यंत आहे, मुख्य आरोपी यामध्ये जे आहेत ते का पकडले जात नाही, आणि पूर्ण पिढी उद्ध्वस्त होते. युवा पिढी विदर्भामध्ये फार मोठा विळखा या ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा विदर्भाला आलेला आहे. त्यामुळे हे एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असं त्या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल. आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होतं. फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी. अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला. धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता. कुपोषणाचा प्रचंड मोठा भाग
46,000 लहान नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यावर काही उपाययोजना नाही. अनेक ठिकाणी गैरप्रकार, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही काही उदाहरणं दिलीत कसे कसे भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यावर काही त्याला उत्तर नाही. आणि एकूणच हे अधिवेशन गुंडाळण्यासाठी घाई गडबड केली आणि तातोरमातोर उत्तर देऊन विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. हेच आता या अधिवेशनाची फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल. माझ्या